आणि सभापतींना संसदेत पुतळा बसवायला मंजुरी द्यायचा अधिकार आहे आजही. पण त्यांच्या काळामध्ये भारताच्या संसदेमध्ये पुतळा बसवू शकला नाही. का? कोणी मागितलंच नाही. रडल्याशिवाय आई सुद्धा बाळाला पाजत नाही. कोणी मागितलं नाही. आणि जेव्हा मनोहर जोशी सभापती होते तेव्हा सेवा संघटनेने मागणी केली, मागणी मंजूर झाली. जो पुतळा राम सुतार नावाचा आर्टिस्ट, ज्यांनी आता राम मंदिराचे काम त्यांनीच केलंय, जगत विख्यात अशा प्रकारचा शिल्पकार राम सुतार जे मुंबईचे होते, त्यांनीच आमचा महात्मा बसवेश्वरांचा संसदेतला पुतळा बनवला आहे. त्यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा सुद्धा बनवला. आणि 28 एप्रिल 2003 ला सेवा संघटनेमुळे भारताच्या संसद भवनाच्या गेट नंबर 9 वर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसला. त्या पुतळ्याच्या उद्घाटनाला जसं माझ्यासोबत मी 4 लोक घेऊन गेलो, तसं गुलबर्गाचे शरण बसवेश्वरप्पा सुद्धा सोबत 4 लोक घेऊन आले. त्या चौकामध्ये एक डॉक्टर नीरज पाटील नावाचा डॉक्टर होता, तरुण डॉक्टर, जो लंडन मध्ये प्रॅक्टिस करायचा. आणि नीरज पाटील हे गुलबर्गाचे, पण त्यांची सासरवाडी नांदेड जिल्ह्यातली देगलूर डॉक्टर एकलारे आहे. या डॉक्टर नीरज पाटलांनी संकल्प केला, मी ज्या इंग्लंडमध्ये राहतो त्या लंडनची संसद ही जगातली पहिली मानली जाते, पण पुस्तकात तर लिहिलंय जगातली संसदीय लोकशाही महात्मा बसवेश्वरांनी निर्माण केली. संकल्प केला, एक ना एक दिवस मी त्या लंडन मध्ये माझ्या महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करणार. तारखा किती लक्षात ठेवता आपण बघा. 28 एप्रिल 2003 या दिवशी भारताच्या संसदेतल्या पुतळ्याचं उद्घाटन झालं. आणि योगायोग बघा, 2013 ला लंडन मध्ये डॉक्टर नीरज पाटील मेहर झाले. हे काही मी कथा सांगा लोक नाही. डॉक्टर नीरज पाटील हे लंडनचे मेहर झाले. आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये आम्ही बातमी मद्रासमध्ये वाचली, कारण आमचा वर्धापन दिन 28 जानेवारी 2013 ला कोलंबोला होता. विमानतळावर आम्ही बातमी वाचली आणि मला आनंद झाला की डॉक्टर नीरज पाटील मेहर झाले. आणि बांधवानो, डॉक्टर नीरज पाटील एक तरुण जर ऊर्जेने पेटला तर काय होऊ शकतं, त्याचं उदाहरण डॉक्टर नीरज पाटील आहे. डॉक्टर नीरज पाटील लंडनचे मेहर झाले. आणि खुर्चीने बसल्यानंतर पहिल्या जनरल बॉडीमध्ये पहिला ठराव त्यांनी जर कुठला मांडला असेल तर लंडनच्या पार्लमेंटच्या समोर थेम्स नदीच्या काठावर महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभा करणार. लंडन मध्ये लिंगायत आहेत का? नाही. डॉक्टर नीरज पाटीलला या ठरावाला ख्रिश्चन काउन्सिलरने विरोध केला. सगळ्या ख्रिश्चन काउन्सिलरने विरोधात मतदान केलं. पण लंडन मध्ये बुद्धिस्ट लोक भरपूर आहेत, मुस्लिम लोक भरपूर आहेत. आणि त्या ठिकाणच्या बुद्धिस्ट आणि मुस्लिम काउन्सिलरनी नीरज पाटलाच्या ठरावाच्या बाजूने मतदान केलं. इक्वल वोटिंग झाली. आणि शेवटी कास्टिंग वोट डॉक्टर नीरज पाटलांनी मेहर म्हणून दिलं आणि ठराव मंजूर झाला. 2013 ला डॉक्टर नीरज पाटील मेहर झाल्यानंतर लंडन मध्ये पुतळा बसवायला ठराव मंजूर झाला. आणि 2013 पासून काम सुरू झालं. 2014 ला पुतळा बसला. पण देशाच्या पंतप्रधानाच्या हस्ते पुतळा बसवणार, उद्घाटन करणार म्हणून नीरज पाटील 2 वर्ष मीटिंग मध्ये थांबले. आणि त्यांनी 2016 ला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या हस्ते 14 नोव्हेंबर 2016 ला लंडन मधल्या पार्लमेंटच्या समोर मुख्य रस्त्यावर थेम्स नदीच्या काठावर महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं. आणि नरेंद्रभाई मोदींनी 14 नोव्हेंबर 2016 ला लंडन मध्ये 2 उद्घाटन केले. एक महात्मा बसवेश्वरांचा पुतळा आणि दुसरं लंडन मध्ये ज्या घरात राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेऊन बॅरिस्टर झाले ते घर महाराष्ट्र सरकारने, राजकुमार पडोले नावाचे समाज कल्याण मंत्री होते तुमच्या विदर्भातलेच, महाराष्ट्र सरकारने ते घर विकत घेतलं आणि त्याला राष्ट्रीय स्मारक घोषित केलं.
या 2 स्मारकाचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते एकाच दिवशी झालं. बांधवांनो, महात्मा बसवेश्वरांचा पुतळा लंडनमध्ये बसला, संसदेत बसला, आता हजारो ठिकाणी पुतळे बसले, शेकडो ठिकाणी पुतळे आणि चौक निर्माण झाले. हे झाले त्याचा इतिहास तपासा. माझा दावा आहे 2001 च्या अगोदर कुठेही नाही. कर्नाटकात पुतळे होते पण शासकीय जयंती नव्हती. आमच्याकडे मठांमध्ये पूजा व्हायची पण रस्त्यावर मिरवणुका नव्हत्या. शासकीय जयंती आम्ही मंजूर केली आणि त्याच्यानंतर 2002 ला कर्नाटक राज्यामध्ये ज्या ठिकाणी अनुभव मंडप आहे तो बसव कल्याण या ठिकाणचा मराठा समाजाचा आमदार मुळे नावाचे, मारुती मुळे नावाचे आमदार होते भाजपचे, आजही आहेत. आम्ही मागच्या वर्षी वर्धापन दिन केला ते मारुती मुळे आमच्या व्यासपीठावर होते. त्यांनी जाहीर केलं की महाराष्ट्र हे सेवा संघटनेमुळे देशातलं पहिलं राज्य आहे जिथं महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती झाली आणि तो GRB मनोहर धोंडे सरांकडून घेतला. लिंगायत आमदारांनी कर्नाटकामध्ये मागणी केली नाही पण बसव कल्याणच्या मारुती मुळे नावाच्या मराठा आमदारांनी मागणी केली आणि 2002 ला कर्नाटकात शासकीय जयंती सुरू झाली. जहिराबादचे खासदार शेटकर तेलंगणातले, त्यांना ही गोष्ट कळली, त्यांनी माझ्याकडून GR घेतला, हैदराबादला गेले आणि आंध्र प्रदेशामध्ये 2003 ला शासकीय जयंती सुरू केली. 2016 ला तेलंगणा वेगळं झालं, तेलंगणामध्ये शासकीय जयंती सुरू झाली. या पद्धतीनं भारताच्या 4 राज्यामध्ये सेवा संघटनेमुळे आज महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती चालू आहे. कोण्याही जाती धर्माचा अधिकारी असेल, मंत्रालयापासून गाव पातळीपर्यंत अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती होते. हा इतिहास तुम्हाला आम्हाला विसरता येणार. आपण जयंती साजरी करतात म्हणून मी सांगतो, मी अनेक विषय सांगेन. मूलगामी विषय मला मांडण्याची आवश्यकता होती आणि ते काम या राज्यामध्ये आणि देशामध्ये सेवा संघटनेने केलं. लंडन पासूनचा मी आपल्याला इतिहास सांगितला. तुमच्याकडेही महात्मा बसवेश्वरांचे पुतळे विदर्भामध्ये झालेत किंवा छिंदवाड्याला सुद्धा माझ्या हाताला पुतळ्याचं उद्घाटन झालं. मध्य प्रदेशामध्ये जबलपूरला उद्घाटन झालं, सुरतमध्ये झालं, अहमदाबादमध्ये झालं. देशामध्ये अनेक ठिकाणी पुतळे बसतात. सर्व मान्य झालं. महात्मा बसवेश्वरांची जयंती ही फक्त वीरशैव लिंगायतांनीच नाही तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी केली पाहिजे म्हणून शासकीय जयंती आली. आता शासकीय जयंती होते, तुम्ही आम्ही मठात जरी करत असलो तरी कलेक्टर ऑफिसमध्ये, कॉर्पोरेशनमध्ये, तहसीलमध्ये, ग्रामपंचायतमध्ये महात्मा बसवेश्वरांची शासकीय जयंती होते. तुमच्या महापालिकेत होते का? करावीच लागेल, कारण शासन निर्णय. मी सांगितलं आपल्याला 26 एप्रिल 2001 हा या देशातला पहिला दिवस आहे जो स्वाभिमानाचा सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा दिवस आहे, जो सेवा संघटनेमुळे आला आणि देशात महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं जिथं महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर महाराष्ट्राचा प्रथम नागरिक मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुख पहिल्यांदा महात्मा बसवेश्वरांच्या पुढे नतमस्तक झाले. हा स्वाभिमान दिला. ज्यांना स्वाभिमान नाही, ज्यांची संवेदना मेली, तो समाज जिवंत राहू शकत नाही. म्हणून जागृत राहायचं असेल, जिवंत राहायचं असेल तर अस्मिता जिवंत ठेवा, स्वाभिमान जिवंत ठेवा. गुलामी रक्तातली सोडा, गटतट बाजूला काढा, उपजाती गाडून टाका, सगळे वीरशैव लिंगायत म्हणून एक उभा टाका आणि त्याच्या पुढे जाऊन आता पंचाचार्यवादी, विरक्तवादी, लिंगायत, वीरशैव भेदाभेद काढा. आता तेवढ्यावर थांबलं नाही, तिच्या पुढे चाललंय. तो त्या मठाचा शिष्य, मी ह्या मठाचा शिष्य, इथून आमच्यात भांडण नाही. आता तेवढ्यावर राहिलं नाही. दुर्दैवानं आमचेच मठाधिपती जय श्रीराम म्हणत बोंबलत फिराले. याचा अर्थ जय श्रीरामला माझा विरोध आहे का? नाही. भगवान रामाबद्दल आम्हाला आदर आहे, पण आम्ही आमचा धर्म जगावला पाहिजे. आमच्या बाप दाद्यांनी मठाला जमिनी दिल्या, आमच्या धर्माचा प्रचार करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी. तुम्ही ट्रस्टी म्हणून तुम्ही तिथं बसला आहात, पण आमच्या स्पर्धा सुरू झाली की मठ आणि धर्म सोडून लिंग धारण करा किंवा धर्म जागा हे न सांगता कोण दक्षिणा जास्त देणार आहे याची स्पर्धा सुरू झाली.
कोण्या महाराजांचं जास्त प्रेम कुठं वाढणार आहे याच्यावर स्पर्धा सुरू झाली. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाजूला काढाव्या लागतील, एकजुटीने उभा टाकावं लागेल आणि सगळे एक होऊन पुढे धर्म आमचा जगवायचा असेल तर आमच्यातल्या सगळ्या वादाला काढावा लागेल, जाती उपजातीला सोडावं लागेल. स्त्री पुरुषाचा भेद आम्हाला मानता येणार नाही, कारण आमच्या धर्मालाच मान्य नाही. मी एक उदाहरण देऊन आपलं भाषण संपवेल. मला भरपूर बोलण्यासारखं आहे, परंतु एक मला माहिती तुमची चुळबुळ सुरू झाली. तर प्रत्येक माणसाची बसण्याची ऐकण्याची क्षमता 3 तासाची आहे. 3 तास तर मी एकटाच बोलू शकतो, कितीही बोला पण मूळ विसरू नका. मी आपल्याला सांगेल माझा धर्म हा अति प्राचीन आहे, माझा धर्म हा विज्ञाननिष्ठ आहे. अंधश्रद्धा वीरशैव धर्माला मान्य नाही. आमचा धर्म विज्ञाननिष्ठ धर्म आहे असं म्हणत असताना बांधवानो आपला धर्म समतावादी आहे, आम्ही समानता मानतो. उदाहरण देईन मी आपल्याला. जगातला 1 नंबरचा धर्म आहे ख्रिश्चन धर्म आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये पुरुषांचा बाप्तिस्मा होतो, महिलांचा नाही. जगातला 2 नंबरचा धर्म आहे मुस्लिम. मुस्लिम धर्मामध्ये पुरुषांना मस्जिदीमध्ये नमाज पढण्याचा अधिकार आहे, महिलांना नाही. हिंदूंमध्ये ब्राह्मणांना उच्चभ्रू समजतात, त्या ब्राह्मणांमध्ये सुद्धा पुरुषांची मुंज केली जाते, महिलांची नाही. हा भेदाभेद त्या धर्मांमध्ये आम्ही पाहतो. पण माझा धर्म एवढा समतावादी आहे की माझ्या धर्मामध्ये पुरुषांनाही शिवदीक्षा इष्टलिंग धारण करून पूजा करण्याचा अधिकार आहे, महिलांना सुद्धा शिवदीक्षा आणि इष्टलिंग धारण पूजा करण्याचा अधिकार आहे. माझ्या धर्मामध्ये अंधश्रद्धा नाही. परमरहस्यामध्ये संत शिरोमणी मनमथ माऊलींनी 17 अध्यायामध्ये आमच्या धर्माचं विवेचन केलंय. आणि सकाळी स्नान करून इष्टलिंगाची पूजा करताना आम्हाला 15 ठिकाणी विभूती लावायला सांगितली. आणि ते कृपा करून 1 पट्टा नाही 3 पट्टे लावा, काही लाजू नका. दुसऱ्याचं शिकलं पाहिजे उशिरा का होईना. आमच्या धर्मामध्ये पूजा करताना 15 ठिकाणी विभूती लावायला सांगितलं. थोतांड नाही, अंधश्रद्धा मुळीच नाही. 15 ठिकाणं जे विभूती लावायचे आम्हाला सांगितले, मग कपाळ असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल, जिथं जिथं विभूती लावायला सांगितली ती सगळी शरीराची सांधी आहेत. मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे, मी काय अंधश्रद्धा मानत नाही, धर्म सोडत नाही. मी 4थीला असताना दीक्षा घेऊन माझ्या घरामध्ये इष्टलिंग धारण करून मी जगात कुठे गेलो तरी स्नान आणि पूजा केल्याशिवाय पाणी पित नाही. जगात मी कुठे लंडनला गेलो ना श्रीलंकेला गेलो तरी नॉनव्हेजच्या मिक्स हॉटेलमध्ये जात नाही, कारण माझा धर्म मला परवानगी देत नाही. आम्ही आमचा धर्म कडवटपणे पाळला पाहिजे. हा धर्म समतावादी नाही, त्याच्या पुढे जाऊन सांगेल आमचा धर्म हा विज्ञानवादी. आणि विज्ञानवाद, मी स्वतः MSc MAd MPhil आहे. मी विज्ञानाचा विद्यार्थी, मी भूगर्भाचा विद्यार्थी आहे. त्यामुळं प्रकृतीचा गुणधर्म आणि आमच्या धर्माची तत्व ही जर सायमल्टेनियसली आम्ही जर तपासली तर आम्हाला धर्माच्या पद्धतीनं 15 ठिकाणी पूजा करताना विभूती लावायला परवानगी दिली. आणि ती 15चे 15 ठिकाणं शरीराचे सांधे आहेत. मनगट हलते का नाही, इथं विभूती आहे. हे हलते का नाही, इथं विभूती आहे, इथं विभूती आहे, इथं विभूती आहे. जी 15 ठिकाणं आमच्या धर्मात सांगितली विभूती लावायला, त्या ठिकाणी शरीराची सांधे आहेत. मित्रहो, आम्ही स्नान केल्याच्या नंतर 15 ठिकाणी विभूती लावून इष्टलिंगाची पूजा करतो, अंधश्रद्धा नाही. आम्ही स्नान केल्याच्या नंतर पूजेला बसतो. आमचं त्वचा ओली आहे, अंग ओलं आहे, त्वचा ओली आहे. ओलं आहे म्हणजे पाणी आहे, पाणी म्हणजे H2O. विज्ञानाच्या भाषेमध्ये पाणी हे H2O आहे. आणि आम्ही जे विभूती लावतो ते आहे कॅल्शियम कार्बोनेट.
आम्ही जेव्हा पूजेला बसून 15 ठिकाणी विभूती लावली तेव्हा त्याचं रासायनिक अभिसरण झालं. H2O अधिक कॅल्शियम कार्बोनेट अधिक आमच्या हाडांमध्ये कॅल्शियम फॉस्फेट आहे. आमच्या शरीरात कॅल्शियम कमी झालं तर हाडं ठसूळ होतात आणि हाडामध्ये कॅल्शियम फॉस्फेट आहे. आम्ही विभूती दररोज लावली कॅल्शियम कार्बोनेट अधिक कॅल्शियम फॉस्फेट अधिक H2O याच्यातून जे द्रव तयार होतं ते आमच्या शरीरातली हाडं आणि सांधे पक्की करतं. एकीकडे आमचा अध्यात्म, आमचा धर्म, आमची पूजा आहे तर दुसरीकडे प्रकृतीचा गुणधर्म आहे. मित्र, आमच्या महादेवाला आता काही वाहले सोडून द्या, पण काय आवडतंय विजू भाऊ? काय आवडतंय महादेवाला? बेल आवडते, बेलाचं पान. काय आहे बेल? आम्ही इष्टलिंगाची पूजा करताना त्यावर बेल ठेवलं, पाणी टाकलं आणि ते तीर्थ म्हणून सेवन करतो. आम्ही करतो का नाही? अंधश्रद्धा नाही. रात्रभर आमच्या अन्ननलिकेमध्ये जी साठलेली घाण आहे ती घाण आंघोळ केल्यानंतर पूजा करताना आम्ही तीर्थ सेवन करतो. बेलाचं पान ठेवून त्यावर पाणी टाकलं आणि ते पाणी आम्ही सेवन करतो तीर्थ म्हणून. बेलाच्या पानामध्ये जे ऍसिड आहे ते सिट्रिक ऍसिड आहे आणि त्यावर जर पाणी टाकलं तर ते डायल्यूट सिट्रिक ऍसिड आहे आणि ते तीर्थ म्हणून सेवन केल्याच्या नंतर आमच्या अन्न नलिकेतली घाण साफ करतो. एकीकडे आमचा धर्म, आमचा संस्कार, आमची तत्वप्रणाली आहे, दुसरीकडे प्रकृतीचा गुणधर्म आहे. आमच्या धर्मातला प्रत्येक बाब ही विज्ञाननिष्ठ आणि वस्तुनिष्ठ आहे. इष्टलिंगाची पूजाच नाही. आम्ही जेव्हा देवाघरी जातो काय म्हणतो आम्ही? तुमच्याकडे काय म्हणतात? आम्ही शिवाक्य झाल्यानंतर आम्हाला काय लावलं जातंय? स्वर्गवासी, वैकुंठवासी, कैलासवासी. काय लावता? कैलासवासी. दुसऱ्यांमध्ये स्वर्गवासी लावलं जात असेल, स्वर्ग कोणीही मला दाखवा. काल्पनिक बाब आम्हाला मान्य नाही. वैकुंठ कुठे शोधून दाखवा. आम्ही जेव्हा जीव आणि शिव लीन होतो तेव्हा आम्हाला कैलासवासी लावलं जातं. आणि आजही भगवान शिवाचं वास्तव्य हिमालयाच्या कैलास पर्वतावरती आहे. जगाच्या नकाशावर कैलास पर्वत दाखवला जातो जिथं भगवान शिवाचं वास्तव आहे. आमचा जीव गेल्यानंतर शिवाजवळ गेला आम्ही म्हणतो, म्हणून आम्ही कैलासवासी लावतो. वस्तुनिष्ठता, काल्पनिक बाबी आम्हाला मान्य नाही. यज्ञ याग आम्हाला मान्य नाही. पण आमचे महाराज आता यज्ञ करायला स्पर्धा लागली. आमच्या नांदेडला केदार जगद्गुरूंची 108 यज्ञ घातले पैसे कमवायला. आमचे मठाधिपती सुद्धा स्पर्धा सुरू यज्ञ घालायला. माझ्या संतांनी सांगितलंय दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरछेद झाला तयाचा की. यज्ञ आमच्या संस्कृतीला मान्य नाही. आम्ही मूर्ती पूजक नाही, आम्ही इष्टलिंगाचे पूजक आहोत. मी भूगर्भाचा विद्यार्थी सांगितलं, सूर्यमंडळ, आपल्या सूर्यमंडळात एक सूर्य आणि सगळे ग्रह उपग्रह मिळून एक सूर्यमंडळ आहे. असे हजारो सूर्यमंडळ विश्वामध्ये आहेत आणि या संपूर्ण विश्वाचा आकार हा महादेवाच्या पिंडीचा आकार आहे. आम्ही विश्वाचे पूजक आहोत. स्थावर लिंग जरी मंदिरामध्ये पिंड बसवली असेल तर ती मूर्ती नाही, ते विश्वाचं प्रतीक आहे. पण आता त्याला मूर्तीवरती अकराळ विकराळ मिश्यात दाड्या काढू काढू बसवून चालू आहे. स्पर्धा लागलेली आहे. आमच्या संस्कृतीवर हे आक्रमण आहे. आम्ही विश्वाचे पूजक आहोत, आम्ही तत्वाचे पूजक आहोत. आम्ही कुठल्याही गोष्टीला थारा देत नाही असं म्हणत असताना जसं आलं तसं खाणं चालू आहे. आमच्याकडे तर महिला भगिनीची मोठी संख्या आहे स्वामी समर्थाच्या केंद्रात जायला. मोठी संख्या, धन्यता मानतात स्वामी समर्थाच्या केंद्रात जाणं. बांधवनो, स्वामी समर्थाचा मी विरोधक नाही उल्लेख केला, त्याचं कारण आहे स्वामी समर्थाचा मठ हा जंगमांचा मठ आहे. आजही अक्कलकोटला
त्या झाडाखाली बसवल्याने उभा गंध लावला आणि त्याला नाव स्वामी समर्थ दिलं. माझा दावा आहे त्याला कुलकर्णी समर्थ देशपांडे समर्थ नाव का आलं नाही? सांगा, स्वामी समर्थच का नाव आलं? त्याचं कारण आहे त्यांचं आडनावच स्वामी. स्वामी कोण असतात? बोलत चला, कोण असतात? जंगम. पण त्यांचं धर्मांतर झालं. आडवी विभूती लावाच्या ठिकाणी उभा गंध लावून स्वामी समर्थ केलं आणि आम्हाला भुरळ पडली. मोठा वर्ग आमच्या समाजाचा त्याचा भक्त झाला. पश्चिम महाराष्ट्रात स्वामी समर्थाच्या माध्यमातून आमचा समाज तोडला. उत्तर महाराष्ट्रामध्ये साईबाबाच्या नावाने तोडला. विदर्भामध्ये गजानन बाबाच्या नावाने तोडला. म्हणून मी यांचा विरोधक आहे का? नाही. ज्यांचा तो देव त्यांनी मानलाच पाहिजे. आम्ही त्यांचा आदर केला पाहिजे, पण आम्ही त्याचे भक्त नाही झालो पाहिजे. आम्ही कोणाचे भक्त आहोत? भगवान शिवाचे. महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करायची ना, सोपं नाही. महात्मा बसवेश्वरांनी एकेश्वरवाद सांगितला. काय सांगितलं एकेश्वरवाद? लोक महात्मा बसवेश्वराला तर घेऊन निघाले बरेच जण, पण महात्मा बसवेश्वर नास्तिक होते का? नाही. बघा, महात्मा बसवेश्वराच्या कपाळावर स्वच्छ त्रिपुंडी भस्म आहे. महात्मा बसवेश्वरांच्या गळ्यामध्ये इष्टलिंग आहे. तुमच्या आमच्या आहे का? तपासा. प्रत्येकाने मनावर छातीवर हात ठेवून तपासा, आहे का? आणि जर आमच्या गळ्यामध्ये इष्टलिंग नसेल आणि कपाळावर विभूती नसेल, मुखात भगवान शिवाचं नाव नसेल, तर महात्मा बसवेश्वरांची जयंती करण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला राहत नाही. महात्मा बसवेश्वरांनी एकेश्वरवाद सांगितला. भगवान शिवाच्या शिवाय दुसरी पूजा करू नका म्हणून सांगितलं. महात्मा बसवेश्वरांनी स्वतःच्या वडिलांना सुद्धा सांगितलं. काय नाही केलं महात्मा बसवेश्वरांनी 36 वर्षामध्ये? बांधव बाल बसवा, जेव्हा त्यांचे वडील माद्रस सकाळी स्नान करून पूजा घेऊन तांब्या घेऊन सगळ्या गावभरच्या देवाला पाणी घालायला जायचे आणि हे महात्मा बसवेश्वरांना पटत नव्हतं. पण वडिलांना सांगणं अवघड आहे. काय केलं महात्मा बसवेश्वरांनी? एकेश्वरवाद कसा सांगितला? तेव्हा त्यांचे वडील गावभर देवाला पाणी घालायला निघाले. ते घरी येईपर्यंत त्यांच्या अंगणामध्ये 22 खड्डे करून ठेवले आणि बाल बसवाचे वडील आले आणि विचारला, रे बसवा, तू हे काय केलं? त्यांनी सांगितलं, बाबा मला तहान लागली होती म्हणून मी खड्डे केले. तेव्हा महात्मा बसवेश्वरांचे वडील म्हणाले, अरे बसवा, इथे 25 खड्डे करण्यापेक्षा एकच खड्डा केला असतास तर तुला पाणी मिळालं असतं. तेव्हा महात्मा बसवेश्वर आपल्या वडिलांना म्हणाले, बाबा तुम्ही 100 देवाला पाणी घालण्यापेक्षा एका भगवान शिवाला घातलं असतं तर तुम्हाला देव पावला असता. हा एकेश्वरवाद मनोहर धोंडेंनी सांगितलं नाही. ज्यांची जयंती करावा त्या महात्मा बसवेश्वरांनी सांगितलं आहे. आणि आम्हाला तेव्हा अधिकार पोहोचेल जयंती करण्याचा जेव्हा आम्ही महात्मा बसवेश्वरांना समजून घेऊ. आता मी पुस्तकाचा उल्लेख केला, त्याच्यात काय छापले मला माहिती नाही, पण अशोक मेनकुद्रे किंवा आणखी कोणी असतील, बसव समितीच्या नावानं आलेली बाजारातली पुस्तकं ही दूषित पुस्तक आहे. त्यामध्ये बाकी वचन साहित्य वगैरे व्यवस्थित छापलंय, मान्य आहे. पण धंदा करण्यासाठी लिंगायत धर्मवादी जे आहेत त्यांच्या पैशाला बळी पडून आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये जेव्हा शासकीय जयंती सुरू झाली, संसदेत पुतळा बसला, मंगळवेढ्याचं महात्मा बसवेश्वराचं राष्ट्रीय स्मारक शिवा संघटनेने मंजूर केलं. जून 2006 ला शिवा संघटनेमुळे शालेय अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 5वी आणि 9वीच्या मराठी आणि इतिहासच्या विषयामध्ये धडे आले. सोलापूर विद्यापीठामध्ये महात्मा बसवेश्वर अध्यासन निर्माण केलं. नांदेड, नागपूर आणि औरंगाबाद विद्यापीठामध्ये अध्यासन निर्माण करायचं काम चालू आहे. महात्मा बसवेश्वरांच्या नावाने जसं दलित मित्र पुरस्कार महाराष्ट्र सरकार देतंय, तसा शिवा संघटनेने महाराष्ट्र सरकारच्या ओबीसी विभागाकडून महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार हा 2016 ला मंजूर केला. 8 जून 2016 ला आमच्या महाराष्ट्रातले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, महाराष्ट्रातून दरवर्षी अक्षय तृतीयेला एक व्यक्ती आणि एक संस्था
त्यांना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ सेवा संघटनेमुळे 9 मार्च 2023 ला मंजूर झालं. पण त्या आता लाभार्थी होण्यासाठी प्रमाणपत्राचा पुरावा आवश्यक होता. आम्ही महाराष्ट्रामध्ये सेवा संघटनेने मी उल्लेख केला 65 जाती आहेत, त्यातल्या 25 जाती सेवा संघटनेने महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजाच्या 25 जाती महाराष्ट्र सरकारच्या ओबीसीच्या जीआर मध्ये आणल्या. मग त्यामध्ये वाणी आहे, लिंगायत वाणी आहे, लिंगायत तेली आहे, लिंगायत पाडी आहे, लिंगायत गवळी आहे, लिंगायत कोष्टी आहे, लिंगायत कुंभार आहे, लिंगायत कुल्लेकरगी आहे, लिंगायत जंगम आहे, लिंगायत गुरव आहे. 25 जाती सेवा संघटनेने महाराष्ट्राच्या ओबीसीच्या जीआर मध्ये आणल्या. एक मराठा जात आणायला गिनीज बुक मध्ये नोंद मिळालं का? गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांचं प्राबल्य आहे, गावापासून मुंबईपर्यंत त्यांच्या हातात सत्ता आहे, त्या मराठा समाजाला सुद्धा गिनीज बुक मध्ये नोंद होणारे 56 मोर्चे काढले तरीही ओबीसी आरक्षणामध्ये मराठा जात समाविष्ट होऊ शकली नाही. खोटं असं तर सांगा. पण आमचं कोणीच नाही. आणि कायद्याच्या चौकटीतली मांडणी करून सेवा संघटनेने महाराष्ट्रातल्या 25 जाती ओबीसी आरक्षणामध्ये समाविष्ट केल्या आणि त्यातल्या 8 जाती केंद्राच्या ओबीसीच्या यादीमध्ये समाविष्ट केल्या आणि उरलेल्या 17 जाती केंद्राच्या ओबीसीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचं काम चालू आहे. हंसराज भैया अहिर देशाच्या ओबीसी आयोगाचे अध्यक्ष होते, त्यांच्याकडे मुंबईच्या सह्याद्री विश्रामगृहावरच्या सुनावण्या झाल्या. त्याच्या अगोदर डॉक्टर भगवानलाल सहाय हे देशाच्या ओबीसी आयोगाचे अध्यक्ष होते, त्यांच्याकडे सुनावण्या झाल्या. आणि आता मागच्या महिन्यामध्ये निरंजन ज्योती साध्वी निरंजन ज्योती त्या केंद्रीय ओबीसी आयोगाच्या अध्यक्ष झाल्या, त्यांच्याकडेही आणि रामदास आठवलेकडे मागच्या महिन्यामध्ये आमच्या बैठका झाल्या. आम्ही रचनात्मक काम करणारी माणसं आहोत. श्रेयासाठी लढत नाही, मोठेपणासाठी सत्कारासाठी हार तुऱ्यासाठी आम्ही लढत नाही. या समाजाला काय दिलं नाही सेवा संघटनेने? राज्यात 25 जाती, केंद्रात 8 जाती ओबीसी मध्ये आणल्या, महाराष्ट्रात 32 जाती आणि केंद्रात 17 जाती ओबीसी आणि एनटी मध्ये आणण्याचं काम चालू आहे. काय परिणाम होऊ शकतो? आम्ही 8 जातीच्या केंद्राच्या ओबीसी मध्ये आणल्या, त्यातली एक जात महत्वाची वाणी ही केंद्राच्या ओबीसी यादीमध्ये आणली, महाराष्ट्राच्या ही यादीमध्ये आणली. लिंगायत वाणी सुद्धा महाराष्ट्राच्या ओबीसीत आणली, केंद्राच्या यादीत आणणं चालू आहे. एका जातीचं उदाहरण सांगतो मी आपल्याला. सेवा संघटनेने वाणी ही जात महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या ओबीसी यादीत आणली आणि 2016 ला महाराष्ट्रामधून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊन यूपीएससीच्या परीक्षेमध्ये जे 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, त्यातले 7 विद्यार्थी आमच्या वाणी जातीचे आले. त्याचा अर्थ काय? 2016च्या यूपीएससीच्या रिझल्ट मध्ये महाराष्ट्रातून ओबीसीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन आमच्या समाजाचे 7 कलेक्टर झाले. भले कोणी हिमाचलला आहे, कोणी तामिळनाडूला आहे, पण एका जिल्ह्याचा मालक आहे. मला आठवतं मी एकेकाळी भाषण करायचो गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामध्ये. तुमचा सत्कार यासाठी आम्ही करतो आहोत की आमचं स्वप्न आहे एक ना एक दिवस माझ्या समाजाचा कलेक्टर व्हावा, असं आम्ही स्वप्न बाळगून काम करायचो. आणि मित्र 2016 ला एकाच परीक्षेत 7 कलेक्टर. कालचा यूपीएससीचा निकाल आलाय, मागच्या वर्षीचा निकाल आलाय. एमपीएससी मध्ये शेकडो विद्यार्थी आमचे आले, मेडिकल इंजिनिअरिंग मध्ये हजारो विद्यार्थी गेले. ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊन जर आमचा एक विद्यार्थी जर मेडिकल कॉलेजला गेला आणि त्या कॉलेजला 15 लाख वर्षाला फीस असेल, तो ओबीसीला अर्धी फीस माफ आहे. माझ्या नांदेड जिल्ह्याचं उदाहरण दे. यावर्षी आम्ही 200 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. जे 200 विद्यार्थी ओबीसीच्या प्रमाणपत्रावर मेडिकलला गेले.
काय किंमत आहे त्याची? एका विद्यार्थ्याला 15 लाख फीस, अर्धी फीस 7.5 लाख, 5 वर्षाची 35 लाख. एका विद्यार्थ्याला MBBS व्हायला 35 लाख रुपयाचा फायदा. एका जिल्ह्यात 200 विद्यार्थ्यांना फायदा. महाराष्ट्रात किती विद्यार्थ्याला फायदा? अब्ज रुपयाचा फायदा शिवा संघटनेने दिलेल्या ओबीसी आरक्षणाचा लाभ घेऊन झाला आहे. आमचे अनेक सरपंचापासून पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य झाले, मार्केट कमिटीचे सदस्य ओबीसीवर झाले. आरक्षणाचा लाभ आमचा समाज घेतोय, पण शिवा संघटनेचं नाव घ्यायला लाज वाटते, तिरस्कार वाटतो. अरे त्यांनी काहीच दिलं नाही. मराठा समाजाचं आणखी ओबीसी आरक्षणात नाव आलं नाही. 1000 नेते त्यांच्या समाजात आहेत. जरांगे पाटील त्यांचा देव झाला. याला म्हणतात सामाजिक एकजूट. अरे इथं तर 25 जातीला आरक्षण दिलंय. 100 विषय मी आपल्याला सांगेल. सगळे विषय सांगायला माझ्याकडे वेळ नाही. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ उल्लेख केला मी. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ 9 मार्च 2023 ला शिवा संघटनेमुळे मंजूर झालं. मंगळवेढ्याचं महात्मा बसवेश्वरांचं राष्ट्रीय स्मारक 19 मार्च 2015 ला मंजूर झालं. 8 जून 2016 ला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार मंजूर झाला. जून 2006 ला शालेय अभ्यासक्रमात महात्मा बसवेश्वरांचं जीवन चरित्र आलं. 2018 ला सोलापूर विद्यापीठामध्ये महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र सुरू झालं. शेकडो विषय शिवा संघटनेने निकाली काढले. विदर्भ असेल का मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल, या आर्थिक विकास महामंडळाचा लाभ घ्यायला ओबीसी आरक्षणाचं प्रमाणपत्र पाहिजे. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातला आणि आपल्याही भागातला काही समाज वंचित राहू लागला. म्हणून आता आम्ही मागणी केली, ओबीसी खात्याकडचं महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ काढा आणि ते जीएडी डिपार्टमेंटला जोडा, जेणेकरून ज्याच्या TC वर हिंदू लिंगायत तो ओपन मध्ये, त्याला सुद्धा लाभ मिळाला पाहिजे. दूरगामी समाजाला फायदे होतील असे शेकडो विषय शिवा संघटनेने निकाली काढले. सगळं सांगितलं तर तुम्ही मला पुढच्या वर्षी बोलवणार नाही, भानगड नको. आम्ही बसायला सुद्धा शिकलो नाही. चळवळ चालवायची असेल तर बौद्धिक चारा असला पाहिजे. चळवळ चालवायची असेल, समाज संघटन करायचं असेल, समाजाला न्याय द्यायचा असेल, समाजाला स्वाभिमान द्यायचा असेल तर तुम्हाला बसायला शिकलं पाहिजे. आणि दुर्दैवाने आम्हाला बसायला शिकवलं नाही. कोणी शिकवलं तरी मी एका सतरंजीवर बसायला शिकवलं नाही. अर्धे इथं बसले तर अर्धे तिकडे बसतील. आम्ही आमच्यातलेच एकमेकाचे टंगडे ओढण्यामध्ये आमची शक्ती वाया घालतो आहोत. माझी हात जोडून विनंती बांधवा, वास्तव मान्य करत चला. वस्तुनिष्ठ धर्माचे पाईक आहोत आम्ही. तुम्हाला आणि मला जातीपाती सोडाव्या लागतील. महात्मा बसवेश्वरांची जयंती साजरी करताना मी उल्लेख केला, 870 जयंत्या महात्मा बसवेश्वरांच्या होऊ शकल्या नाही या देशामध्ये. आज 25वी शासकीय जयंती होते आहे, पण 870 वर्ष महात्मा बसवेश्वर आडगळीला पडले. त्यांना शासनाच्या पटलावर स्थान द्यायला शिवा संघटनेला जन्म घ्यावा लागला. हे मान्य झालं पाहिजे. आणि म्हणून कुठेतरी ज्यांनी जे केलंय ते केलं म्हणायला शिका. श्रेयासाठी भांडत बसू नका. आमच्या माणसाला मोठं म्हणायला शिका. आमचं पोरग जर बाबू असेल तर बाबूराव म्हणा, नाही तर बाब्या म्हणू नका. तुम्ही जर बाब्या म्हणलं तर दुसरे बाब्याच म्हणतात. आणि महात्मा बसवेश्वरांचं नामोल्लेख करताना हात जोडून विनंती आपल्याला, कधीच बसवेश्वर म्हणू नका, कधीच बसवा उठवा म्हणू नका. म्हणायचं असेल तर क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर म्हणा. एवढं लांब म्हणता येत नसेल तर किमान महात्मा बसवेश्वर म्हणा. बसवेश्वर आम्हीच जर म्हणलो तर दुसऱ्यांनी काय म्हणावं. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं, या भारत देशात 4 महात्मा झाले, त्यातले एक महात्मा आहे. म्हणून महात्मा बसवेश्वरांना आपण महात्मा म्हणायला शिका. त्यांनी त्याग केला, काय नाही केलं तुमच्या आमच्यासाठी. त्यांचं आयुष्य किती, 36 वर्षाचं. अक्षय तृतीयात 1131 ला जन्म झाला आणि 1167 ला शिवाक्य झालं. 36 वर्षाच्या कालखंडामध्ये महात्मा बसवेश्वरांनी क्रांती घडवली. आणि क्रांती घडवली असं म्हणताना त्यांना शासनाच्या पटलावर स्थान द्यायला शिवा संघटनेला जन्माला यावं लागलं.
आणि एकदा बोलबाला झाला की हळूच मनुवादी आमच्यामध्ये घुसले, आमच्यातले काही मठ ताब्यात घेतले आणि त्यांनी काय आणलं? धोका सांगतो मी तुम्हाला आता, जे कधीच नव्हतं. हळूहळू आणलं महात्मा बसवेश्वर. हे 25 एप्रिल 1105 ला जन्मले. हे पुस्तक वाचा, त्याच्यात तेच लिहिलेलं असणार. 25 एप्रिल 1105 ही खोटी जन्मतारीख आणली, बुद्धिभेद केला, म्हणून हे पुस्तक वाचायची आवश्यकता नाही. महात्मा बसवेश्वरांचा जन्म हा अक्षय तृतीया 1131 ला झाला आणि शिवाक्य 1167 ला झाले. भारताच्या संसदेच्या पुतळ्याच्या कोन्सिलीवर जाऊन बघा, भारताच्या संसद भवनाने जे छापलंय ते पुस्तक वाचा. कशासाठी बुद्धिभेद चालला? दूषितीकरणाचा पहिला मुद्दा म्हणजे आमच्या महामानवाला सर्वसमावेशक होऊ द्यायचं नाही, बहुजनापर्यंत जाऊ द्यायचं नाही. मग द्वेषभाव निर्माण करा, बुद्धिभेद करा, तारखेत वाद निर्माण करा, जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला केलं. तारखेवर का तिथीवर झालं की नाही महाराष्ट्रामध्ये? आणि हा पहिला दूषित भाग आहे. एवढ्यावर ही मंडळी थांबली नाही, पुढे जाऊन सांगितलं महात्मा बसवेश्वर हे लिंगायत धर्माचे संस्थापक आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगितलं महात्मा बसवेश्वरांचा जन्म सुचिरभूत ब्राह्मण कुळात झाला. वा, याचा अर्थ आमचा धर्म सुद्धा ब्राह्मणांनी स्थापन केला. एवढे मूर्ख आम्हीच. मी आपल्याला सांगेन, मोहनजोदडो आणि हडप्पामध्ये उत्खनन झालं आणि तिथं जे फॉसिल सापडले, अवशेष सापडले, मोहनजोदडो हडप्पाचा इतिहास वाचा. जे फॉसिल सापडले, अवशेष सापडले, ते अवशेष मांडी घालून हातावर इष्टलिंग असलेले सापडले. कोण आता हे आम्ही मयत झाल्यानंतर काय करतो? समाधी बनवतो, त्या लांब पुरतो आपण. मुसलमानामध्ये लांब पुरतात, आमच्यामध्ये मांडी घालून हातावर इष्टलिंग देऊन समाधी बनवतात आणि त्या समाधीचे अवशेष सापडले. बांधवांनो, आर्किओलॉजी त्याचं शास्त्रीय वय काढलं तर इसवी सन पूर्व 5000 वर्ष वय निघालं. याचा अर्थ काय? इसवी सनाची 2000 वर्ष आणि अगोदरची 5000 वर्ष, 7000 वर्षापूर्वी मोहनजोदडो आणि हडप्पाच्या इतिहासामध्ये आमचे पूर्वज होते. हे विज्ञानाच्या निकषावर सिद्ध झालंय. 7000 वर्षापूर्वी. त्याच्या आधी कधी होते माहिती नाही. आणि एक उदाहरण दिलं मोहनजोदडो हडप्पाचं, आणि त्या संस्कृतीचं नाव बघा, मोहनजोदडो आणि हडप्पा. त्याला हरला ड केलं, जोपा हरप्पा, त्याला हडप्पा, हडप गडप. अरे हर म्हणजे महादेव आणि आप्पा फक्त आम्हालाच म्हणतात, दुसऱ्याला आप्पा म्हणतात का कोणी? ही संस्कृती आमची होती, जिचा इतिहास 7000 वर्षाचा आहे. आणि 7000 वर्षाचा इतिहास आमच्या पुढे विज्ञानाच्या निकषावर सिद्ध होत असताना 12व्या शतकातले महात्मा बसवेश्वर हे लिंगायत धर्माचे संस्थापक म्हणायचे आणि त्याच्या पुढे जाऊन महात्मा बसवेश्वर ब्राह्मण होते म्हणायचे. याचा अर्थ काय? आम्ही जर महात्मा बसवेश्वरांना लिंगायत धर्माचे संस्थापक आणि ब्राह्मण जर म्हणालो तर आमचा 6200 वर्षाचा उज्ज्वल इतिहास आमच्याच हाताने पुसण्याचं पाप करतो. आणि म्हणून बांधवानो, लिंगायत धर्म नवीन नाही. जहीचा शिव तहीचा शिवाचार, नवा झाला म्हणती ते पामर. संत शिरोमणी मन्मथ स्वामींनी 16व्या शतकात सांगितलं. महात्मा बसवेश्वरांनी हजारो वचन शरणांनी निर्माण केली. एकही वचन मला दाखवा
ज्या वचनामध्ये ते स्वतःला लिंगायत धर्माचे संस्थापक म्हणतात, जसं मला सगळेच शिवा संघटनेचं संस्थापक म्हणतात का नाही शरणाचं एखादं वचन हे थोतांड आहे सगळं. महात्मा बसवेश्वर लिंगायत धर्माचे संस्थापक नाहीत तर ते वीरशैव धर्माचे प्रचारक आणि प्रसारक आहेत. महात्मा बसवेश्वर ब्राह्मण नाहीत तर त्यांचा जन्म सुचिरभूत वीरशैव कुळात झाला. त्याच्या पुढे जाऊन सांगेन मी त्यांच्या गुरुमठाचा उल्लेख केला. जातवेद मुनी शिवाचार्य त्यांचा मठ त्यांच्या कुटुंबाचा त्यांच्या कुळाचा कुलगुरू आहे. आणि असं जर असेल तर तो जंगम मठ आहे. जर महात्मा बसवेश्वर ब्राह्मण आहेत म्हणायचं असेल तर त्यांच्या कुळाचे गुरु जंगम होते. ब्राह्मणांचे गुरु जंगम असतात. मान्य होईल का? होईल का सांगा? पटत असेल तर सांगा, नाही तर सांगू नका. होईल का? होणार नसेल तर महात्मा बसवेश्वर ब्राह्मण कसे होऊ शकतात? आणि हे विषय या पुस्तकांमध्ये छापले. जन्मतारखेवरचा वाद, त्यांच्या जन्मावर वाद, त्यांच्या जातीवर वाद. महात्मा बसवेश्वरांच्या कुळाचा इतिहास तपासा. त्यांचं आडनाव हे अय्या आहे. अय्या आणि अय्या हे आडनाव जंगमांचं आहे. तुमच्याकडे पण अय्या आहे. जा चिखलीला जंगम कुटुंबांचं आडनाव अय्या आहे. जर महात्मा बसवेश्वरांच्या कुळाचं आडनाव अय्या आहे, त्यांचा गुरुमठ हा जंगम मठ आहे, तर महात्मा बसवेश्वर ब्राह्मण कसे? म्हणून बांधवांनो, आपल्याला हात जोडून विनंती आहे, हे पुस्तक वाचू नका. आणि म्हणून शुद्धीकरण करून शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराव कल्लावार जे नागपूरचे आहेत, त्यांनी दक्षिणेचा प्रबुद्ध महात्मा बसवेश्वर नावाचं छोटं पुस्तक काढलंय. वाचा. खरा इतिहास आमचा आम्ही तपासला पाहिजे. आणि महात्मा बसवेश्वरांना या 3 मुद्द्यावर डॅमेज करण्याचं काम सुरू झालंय. धर्मात फूट पाडण्याचं काम सुरू झालंय. आमच्यामध्ये भांडणं लावण्याचं काम सुरू झालंय. त्याच्यापासून आम्ही जर सावध झालो आणि आमचा धर्म 7000 वर्षापूर्वीचा आहे. आमचा महात्मा बसवेश्वर ब्राह्मण कुळात नाही तर जंगम कुळात जन्मलेले आहेत, हे आम्ही मान्य केलं पाहिजे, प्रचार केला पाहिजे. मित्रांनो, जर महात्मा बसवेश्वर हे जर धर्माचे संस्थापक आहेत, तुम्ही तुमच्या शेजारचं उदाहरण देतो. चिखली तालुक्यामध्ये साखर खर्ड्याचा मठ आहे. किती लोकांना माहिती आहे? सगळ्यांनाच माहिती आहे. जा त्याच्या दगडी शिळेवरती बघा, प्रवेशद्वारातून जाताना बघा काय लिहिले. इसवी सन काय लिहिलंय? 2009. इसवी सन 9 म्हणजे 9व्या शतकातला तो मठ जीर्णोद्धार झालेला आहे. जर साखर खर्ड्याच्या मठाचा जीर्णोद्धार 9व्या शतकात झाला तर 12व्या शतकातले महात्मा बसवेश्वर आमच्या धर्माचे संस्थापक कसे? कधी आम्ही विचार केला का? अरे बाबांनो, आम्हाला फक्त झुंजवत ठेवायचं, मर्यादा दुसऱ्यानी चाटायचा. मनुआदी नावाची एक जमात या भारत देशामध्ये मूल निवासीला जाग्यावर बसू देत नाही. बुद्धिभेद करतात. तुमच्यामध्ये काहीतरी पिंड सोडून द्यायचं, भांडणं लावायची, तुम्ही भांडत बसायचं, त्यांनी खुर्च्या उभवायच्या. माझं म्हणणं आहे, आम्ही शिवा संघटना म्हणून भांडत बसण्यापेक्षा आमच्या धर्माचे, आमच्या संस्कृतीचे आणि आमच्या न्याय हक्काचे विषय घेऊन आम्ही लढतो. नुसते लढतो नाही, विषय निकाली काढतो. लोह्यातल्या जयंतीचं एक पॉम्पलेट आणलंय, तेवढं फक्त वाचलं जरी तर महात्मा बसवेश्वरांच्या बद्दल शिवा संघटनेने काय केलंय संक्षिप्त आहे. 10 ओळीमध्ये काय केलंय हे सांगत बसलो तर रात्र पुरणार नाही. परंतु आम्हाला बुद्धिभेद करायचा, आमच्यात भांडणं लावायची, तोडफोड करायची. जे इंग्रजांनी सूत्र वापरलं, फोडा थोडा राज्य करा, हेच सूत्र आमच्यामध्ये वापरलं चाललंय. सावधान. आम्ही वीरशैव आहोत. आमचा प्राचीन धर्म आहे, आमचा विज्ञानवादी धर्म आहे, आमचा वस्तुनिष्ठ धर्म आहे, हे आम्ही मान्य केलं पाहिजे. आणि स्वाभिमानानं, लाजून बुजून नाही, स्वाभिमानानं धर्माचं आचरण केलं पाहिजे. मी सिखांचं उदाहरण सांगितलं. बुट्टा सिंग नावाचे मंत्री होते.
होते का तुझे भाऊ बुट्टा सिंगनी धर्माच्या विरोधात एक वाक्य वापरलं होतं तर त्यांना नांदेडच्या गुरुद्वारात 15 दिवस बुटाला पॉलिश करायची शिक्षा होती. करोडपती शीख असेल तरी गुरुद्वारात गेल्याच्या नंतर अंगावरचं शर्ट काढून फरशी पुसेल. आणि हेमाडपंथी आमचं महादेवाचं मंदिर असेल, खायला खरा दाणा नसेल तरी म्हणतो मी काय कमी नाही का, मी कचाळ्या काढू, मी काय लहान आहे का. ही नीती आमच्यावर. आणि आम्हाला धर्माप्रती स्वतःला लहान म्हणावं लागेल. महात्मा बसवेश्वरांनी वचनात काय सांगितलं, माझ्यापेक्षा लहान कोणी नाही आणि शिवभक्तापेक्षा मोठं कोणी नाही. हे कोणाचं वचन आहे. आणि म्हणून दुसऱ्याला मोठं म्हणायला शिका. समाजातला लहान माणूस असला तरी तो माझा आहे म्हणा. हा कोणाचा हा कोणाचा हा कोणाचा न म्हणता हा आमुचा हा आमुचा हा आमुचा म्हणायला शिका. हे सांगितलं ना महात्मा बसवेश्वरांनी. जयंती साजरी करायची असेल तर आम्हाला नाचून जयंती साजरी तर केलीच पाहिजे, पण चरित्र वाचून जयंती साजरी केली पाहिजे. आणि चरित्र वाचून जयंती साजरी करताना माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, दूषित पुस्तकं वाचून आपली डोकी खराब करू नका. एक उदाहरण सांगतो. जून 2016 सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते. 2006 आमचं आंदोलन झालं आणि आमची मागणी होती अभ्यासक्रमात महात्मा बसवेश्वरांचं जीवन चरित्र शिकवा. आणि सुशील कुमार शिंदे वीरशैव ठोर आहेत. हे माझ्या स्टेजवर मंत्रालयासमोरच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मुख्यमंत्री असताना स्वतः सुशील कुमार शिंदेनी सांगितलं, मीही वीरशैव ठोर आहे. मित्र हो, धर्माचं आचरण हे कसं असलं पाहिजे. म्हणून मी आपल्याला माहिती किती बनवतो आता विषय करता आहेतच. डॉक्टर सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही दिल्लीतल्या पुतळ्याचं 28 एप्रिल 2003 उद्घाटन केलं. तेव्हा मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे होते. आणि त्याच्यानंतर 3 एप्रिल 2003 मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये शिवा संघटनेच्या महात्मा बसवेश्वर जयंती द्विपद दरबाराचा समारोप होता. त्या व्यासपीठावर मुख्यमंत्री म्हणून सुशील कुमार शिंदे होते. आणि त्यांनी वैभवशाली चित्र शिवा संघटनेचं बघितलं. कपाळावर विभूती, हातात त्रिशूळ, गळ्यात शिवाचा रुमाल आणि जय शिवाच्या घोषणा बघितल्या आणि बाहेरून गेले सुशील कुमार. भाषणात त्यांनी सांगितलं, धोंडे सर, शिवा संघटनेला बघितल्यानंतर मलाही राहवत नाही. मी सांगितलं पाहिजे, मी सुद्धा वीरशैव ढोर आहे. आणि त्यांनी सांगितलं, माझ्या आईच्या गळ्यामध्ये लिंग होता, लहानपणी माझ्याही गळ्यामध्ये लिंग होता, पण मी नोकरीला लागलो, आंतरजातीय लग्न केलं आणि लिंग देवाऱ्यावर ठेवलं. हे भाषण आजही माझ्याकडे आहे सुशील कुमार शिंदेचं. आणि मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे असताना आमच्या अनेक मागण्यांवर सह्याद्री विश्रामगृहावर बैठका झाल्या आणि महात्मा बसवेश्वरांचं जीवन चरित्र अभ्यासक्रमात आणा, मंगळवेढ्याचं राष्ट्रीय स्मारक करा, अशा मागण्या आमच्या होत्या. मित्र, त्यावेळेला अभ्यासक्रमात जीवन चरित्र आणायचं ठरलं. आणि जून 2006 मी आता सांगितल्याप्रमाणे इयत्ता 5वी आणि 9वीच्या मराठी आणि इतिहास विषयामध्ये महात्मा बसवेश्वराच्या जीवन चरित्रावरचे धडे आले. पण एसएससी बोर्डाचा राज्याचा चेअरमन हा काळपांडे नावाचा ब्राह्मण होता. एक ब्राह्मण आमच्या चळवळीला किती भारी ठरू शकतो हे त्याचं उदाहरण आहे. आम्ही भांडून अभ्यासक्रमात धडे आणले आणि अभ्यासक्रमात धडा आणताना बोर्डाचा चेअरमन काळपांडे नावाचा ब्राह्मण होता. त्या काळपांडे नावाच्या ब्राह्मणाने यवतमाळच्या अशोक मेनकुदळेकडून धडा लिहून घेतला आणि धड्याचं शीर्षक होतं 5वीच्या वर्गामध्ये, संत बसवेश्वरांनी चोर. कळलं का आपल्याला?
5वीच्या वर्गाच्या विद्यार्थ्याचं वय 11 वर्ष. बाल मनावर काय बिंबवलं? संत बसवेश्वर आणि चोर धड्याचं शीर्षक. आणि त्याच्यात कथा सांगितली. अनुभव मंडपामध्ये प्रवेश घ्यायला एकदा चोर गेला आणि चोर जाताना त्याला तपासलं तर त्यांनी गळ्यात वांग बांधलं होतं आणि वांग बांधून तो अनुभव मंडपात त्यांनी चोरी केली. ही कथा खरी आहे, पण 5वीच्या बालमनावर बिंबवण्याची आहे का? बरं, दुसरीकडे संत बसवेश्वर हे महात्मा बसवेश्वर आहे, क्रांतिकारक आहेत. त्याला संत केले की पूजा करावी लागते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, मला मंदिरात बसू नका, चौकात उभा करा. का? क्रांतीचं प्रतीक आहे. तसं महात्मा बसवेश्वर हे महात्मा आहेत, क्रांतिकारक आहेत. त्यांना मंदिरात पूजा करायची आवश्यकता नाही. पण 5वीच्या धड्यात आणलं संत बसवेश्वर आणि चोर. धडा लिहिला आमच्याच मेनकुदळेनी. 9वीच्या मराठी विषयामध्ये धडा आला आणि त्या धड्यामध्ये त्यांचं जीवन चरित्र लिहिलं. जून 2006 ची घटना सांगतोय मी. आणि त्याच्यात काय लिहिलं? महात्मा बसवेश्वरांचा जन्म सुचिरभूत ब्राह्मण कुळात झाला. मित्र, मार्केटला पुस्तकं आली. हेच आमचे विठ्ठल ताकबिडे मुख्याध्यापक होते. शाळेमध्ये पहिल्यांदा अभ्यासक्रमाचे पुस्तक आलं, बघितलं आणि मला फोन केला, ब्राह्मण कुळात जन्मले. मित्र, मी त्यांना फोन केला काळपांडेला आणि सांगितलं की दूषित चरित्र जर तुम्ही शिकवणार असाल तर त्या खुर्चीत बसू देणार नाही, तोंडाला काळ लावेल. काळपांडे म्हणाले, धोंडे सर, मला काय माहिती, तुमच्याच अशोक मेनकुदळेने लिहिले, आमची टंगडी आमच्याच गळ्यात. मित्र, जेव्हा दम दिला, शिष्टमंडळ भेटलं, आंदोलन केलं, तेव्हा त्यांनी मान्य केलं की महात्मा बसवेश्वर हे ब्राह्मण कुळात जन्मले. हे वाक्य आम्ही वगळायला तयार आहोत. जर ते वाक्य वगळलं नसतं तर आतापर्यंतच्या 25 पिढ्या हेच म्हणल्या असत्या, महात्मा बसवेश्वर ब्राह्मण कुळात जन्मले. आणि म्हणून जागरूक राहा, सजाग राहा, आपसात भांडू नका. छोटं मोठं एकमेकाला समजण्याची आवश्यकता नाही. पक्षभेद सोडा, उपजाती गाडा आणि सगळ्या समाज म्हणून, वीरशैव लिंगायत म्हणून एक सुटीनं उभा टाका आणि जय शिवाचा नारा देऊन एका झेंड्याखाली या. तुमच्या यशाला ब्रह्मदेव सुद्धा रोखू शकत नाही. हा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव.